आज आपण नागपंचमी स्पेशल पातोळ्या कशा करायच्या ते बघणार आहोत। इथे काय मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात। बघा आपण इथे 1 चमचा तूप टाकते मी इथे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकते। छान अशी चव येते खसखसने पातोळ्यांना। इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे। ते मी विळीतला किसून घेतलेले असं। हे आपल्याला मस्त असं हे करून घ्यायचंय, परतवायचंय। जोपर्यंत याच्यातलं पाण्याचा अंश कमी होत नाही तोपर्यंत असंच आपल्याला परतवून घ्यायचंय। बारीक एकदम स्लो गॅसवर करायचं, नाहीतर मग आपलं नारळाचा किस आहे ना हा करून जाईल। मग त्याच्यामुळे बारीक गॅसवर करायचं। इथे मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे, तो विळीने चिरून घेतलेला आहे मी। तो पण याच्यामध्ये टाकायचा आहे। गूळ असं छान मेल्ट होऊन टाकायचं, परतून घ्यायचं छान असं। आणि चिरून घेतला की मग असं पटकन होतो, त्याच्यामध्ये अख्खा जर टाकला ना मग ते मेल्ट व्हायला टाइम लागतो, त्याच्यामुळे चिरून घ्यायचा। आपल्या याला गुळाला पाणी सुटायला लागलेलं आहे। थोडं 5 मिनिटासाठी असं पाणी सुटेल, मग नंतर आपोआप ते घट्ट व्हायला लागतं। बघा आपले मस्त असं गूळ पण पकळला आहे, मस्त झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी जायफळ किसते। जायफळाची पूर्ण नाही टाकायची, जायफळ असं ताजं किसून टाकायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो, मस्त वास येतो मग त्याचा। इलायची पावडर, म्हणजे इलायची मी खलबत्त्यात बारीक करून घेतलेली, काढून घेतलेली। आणि या स्टेजवर गॅस बंद करून द्यायचा आहे। मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे एका बाउल मध्ये काढून घेते मी। आता आपण उकड काढून घेतोय। इथे मी ज्याच्याने गूळ मोजून घेतला किंवा आपण जे खोबरं मोजून घेतलं त्याच्यानेच 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं। थोडंसं मीठ टाकायचं। त्या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। इथे आपण हे पिठी टाकतोय, छान अशी मिक्स करून घ्यायची। आता गॅस बंद करायचा आपल्याला आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं। आता आपण हे उकड आहे ना डिश मध्ये काढून घेऊ।
थोडी थंड होतील. हाताला चटके बसून आपण एकपत अशी थंड होऊ द्यायची, जास्त पण नाही थंड होऊ द्यायची. आपण थोडं पाण्याचा हात लावायचा, साफ करायचा आणि हे छान असे मऊसूत आपल्याला इथं नीट बनवून घ्यायचे. जे आपण उकड काढून घेतली ना तांदळाच्या पिठाची, तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल किंवा मोदकाचं पीठ असेल तेही चालतं. आणि आपलं नॉर्मली भाकरींचं पीठ आहे. छान असं मस्त चव येते याच्याने. बघा छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता याचे छोट्या लिंबाच्या आकारासारखे गोळे करून घ्यायचे. असे छान छोटे छोटे मस्त असे गोळे तयार करून घ्यायचे. इथे मी पानं घेतलेले ते त्याला असं पाणी लावून घ्यायचं. पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे, थोडे करून घ्यायचे आणि मग त्याला असं पाणी लावून घ्यायचं. अजून आपण आता गोळा करून घेतला आहे असं छान. पाण्याचा हात लावायचा आणि जितकं पातळ तुम्हाला थापता येईल तितकं पातळ थापायचं. मस्त असं थापून झालेलं आहे आपल्याला. आता आपण त्याच्यामध्ये सारण भरतोय. बघा मस्त असं आपलं थापून झालेलं आहे पातोळी. आता त्याच्यामध्ये सारण भरायचं. असं एका साईडला सारण भरायचं. ही जी बाजू आहे ही अशी ह्याच्यावर घ्यायची आणि हे जे काठ आहेत ना हे असे दाबत चालायचे. म्हणजे मग आपलं जे सारण आहे ते बाहेर नाही आलं पाहिजे. म्हणून मग असं हे काठ आहेत ना छान असे दाबून घ्यायचे. काय असे जे काठ आहेत ना हे काठ असे दाबत चालायचे. म्हणजे मग सारण बाहेर येत नाही. तर तुम्हाला जर थापता येत नसेल ती पण एक पद्धत दाखवते मी तुम्हाला. आता तर थापता येत नाही तुम्हाला तर मग काय करायचं, लाटणं घ्यायचं, त्याला पाण्याचा हात लावायचा थोडासा छान पातळ असं लाटून घ्यायचं. पातळ लाटत चालायचं. बघा असं लाटत चालायचं आणि लाटण्याला ना थोडं पाण्याचा हात लावायचा. म्हणजे मग चिटकणार नाही तुमची ती पातोळी. छान अशी पातळ लाटायची. त्याच्यामध्ये आपण सारण भरू. पानावर लाटायचं कारण की हे जे पानाच्या रेषा आहेत ना त्याचं छान मस्त असं त्याच्यावर नक्षी तयार होते. म्हणून त्याच्यावर लाटून घेतले. मस्त येतात ते. आपण हे दुमडून घेऊ. दाबत चालायचे. इथे मी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते. असे आपण पुरीसारखी लाटून घ्यायची. पहिले हे जे ना पातोळी
मस्त पातळ एकदम असं पोळीसारखी लाटून घ्यायची. थोडं पिठाचा हात लावायचा आणि पातळ लाटून घ्यायची. अशी पातळ लाटून घ्यायची. त्याच्यामध्ये सारण भरायचं. टाकून घ्यायची आणि अजून फॉक्सचा चमचा असतो ना, काटे चमचा, त्याच्याने अशी डिझाईन करून घ्यायची. अंदाज करायची, चालायची, अशी डिझाईन करायची. छान असं तयार होतात. बघा अशी मस्त तयार होते. मग इथे मी पहिलेच काही पानं ठेवलेले ते. आता याच्यावर आपण एक एक करून पातोळ्या ठेवायच्या. अशा खाली पाने ठेवलेले पातेल्यात असं सर्व ठेवून द्यायच्या. हे पण याच्यावर ठेवायचं म्हणजे मग काय याचा छान असा वास त्याला पण येतो. सगळ्या अशा ठेवून द्यायच्या आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. एक 5 ते 10 मिनिटं छान असं वाफ देऊन घ्यायची. आता आपण चेक करतोय झालं कसं समजायचं. आता असं आपण एक पान आहे ना काढून बघायचं. असं बघा छान आलेलं आहे, बघू शकता. आणि असं हात लावून बघायचं, चिपकत नाही, म्हणजे आपल्या पातोळ्या तयार झाल्या. आता हे खायचे कसे, बघा अशी पातोळी घ्यायची. मस्त असं सारण आपलं भरून आलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावर साजूक तूप टाकायचं. मस्त असं छान आलेलं आहे आपलं मस्त पातोळ्या. बघा मस्त अशा आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. मस्त झालेलं आहे, बघू शकतात. मस्त असं त्या पातळ झालेल्या आहे. सारण पण दिसतंय. अशा आल्या पाहिजे छान अशा. बघा इथे आपल्या मस्त छान अशा मऊ आणि लुसलुशीत मस्त अशा आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. मी इथं तुम्हाला त्याचं सारण कसं बनवायचं किंवा वरचं आवरण कसं करायचं ते पण दाखवलेलं आहे. आणि काही मी इथे तुम्हाला टिप्स पण सांगितलेल्या आहेत. मस्त अशा मऊ आणि लुसलुशीत होतात. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच पारंपरिक रेसिपीला घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.